तर नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? आशा करतो तुम्ही सगळे मजेतच असाल. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. ब्लॉग पुढे कंटिन्यू करण्यापूर्वी आज आहे तारीख किती तर तुम्हाला दाखवतो. आज तारीख आहे 25 जुलै आणि टाइम बघा 9:47. तर आज आहे आषाढी एकादशी. सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण आहोत सीएनजी पंपाच्या बाहेरच, म्हणजे सीएनजी पंपापासून थोडं पुढे आहोत. जिथे आपण रोज गाडी थांबवतो तिथे खूप गाड्या येतात. तर आपण थोडं पुढे आलो. सीएनजी आपलं भरून झालंय. सीएनजी किती आलंय तर 490 रुपयाचं सीएनजी आलाय गाडीमध्ये. मी तुम्हाला पाठी सीएनजी पंप आहे तो पहिला दाखवतो. तर तो बघा तिकडे पाठी आपला विचुंबेचा सीएनजी पंप. गाडीत बघा सीएनजी पण झालंय फुल. आणि आपण जाऊया उबेर वरती ऑनलाईन. उबेर कुठं गेला? उबेर वरती बघा पास वगैरे संपली आहे. झालं ऑनलाईन. त्याच्यानंतर आपण रॅपिडो वरती पण ऑनलाईन जाऊया. रॅपिडो हा रॅपिडो ओके. तर टाइम चेक 10:56. तर पहिला ड्रॉप आपला झालाय. टाइम बघा 12:32. तारीख पण बघा 25 जुलै आहे. आणि मला एका भावानी म्हणजे आपल्या ब्लॉगवरती कमेंट आलाय की दादा किती टाइम लागतो एक ड्रॉप करायला, ते टायमिंग पण सांगत जा. तर ह्या ड्रॉपला लागले 1.5 तास झालेत. आपल्याला हा ड्रॉप करायला 1.5 तास लागलेत. आणि आपल्याला फेअर किती भेटलाय तर फेअर एवढा भेटलाय. सिडान ट्रिप होती तर घेऊन टाकली, कारण की पनवेलवरनं ट्रिप नव्हत्या लागत चांगल्या, म्हणून मग हेच घेऊन टाकली एक. तर एक ट्रिप आपली कंप्लीट झालीच होती. तशीच लगेच दुसरी ट्रिप लागली 10 मिनिटाच्या इंटरव्हल नंतर. इकडनंच आहे, एक 700 मीटरवरती पिकअप आहे आणि ती आहे टर्मिनल 1ची एक्सेल आहे, म्हणून मी घेऊन टाकली लगेच. तर सेकंड ट्रिपसुद्धा आपली झाली आहे डन. कॅमेरा का एवढा घाण वाटतोय, कॅमेरा बसून घेऊया. सेकंड ट्रिप झाली आपली टर्मिनल 1ची डन. टाइम बघा 2:14, 25 जुलै तारीख. आणि फेअर किती भेटलाय तर बघा फेअर एवढा भेटलाय. एक्सेल होती, हे बघा इथं आहे ना प्रीमियर एक्सेल. आता 1 मिनटं, आता इकडनं बाहेर जाऊया. इकडे पार्किंगमध्ये थांबून काय फायदा नाही आहे, तर बाहेरच जाऊया. तर एअरपोर्टवरनं बाहेर निघलोच होतो टर्मिनल 1वरनं. तर लगेच पनवेल वाजे टर्फची आपल्याला एक बुकिंग लागली आहे, पनवेलची लागली आहे. सिडान आहे, घेऊन टाकली मी लगेच. जाऊया आता पनवेलला. इकडनं पिकअपला चाललो आहे. पिकअप झाल्यावरती जाऊ आपण. तर आपला तिसरा ड्रॉप पण झाला आहे डन. टाईम बघा किती झाला आहे 4:30. 2 तासाच्या वर लागले आपल्याला अंधेरीवरून पनवेलला यायला. अरे रिसॉर्टला यायचं होतं. पनवेलच्या आतमध्ये जे सगळे फार्म हाऊस विलाज रिसॉर्ट आहे ना, त्या एरियात यायचं होतं. फेअर किती भेटला आहे तर एवढा फेअर भेटला आहे आपल्याला. ट्रिप झाले कंप्लीट. आता इकडनं आपण जाऊया पहिला पनवेलला, म्हणजे थोडं आउटरला होतं आपण. पनवेलला जाऊया आणि तिकडे परत सीएनजी फुल करूया, कारण का सीएनजीची लाईट आली आहे. सीएनजी फुल करूया आपण जाऊन. तर हे चेक करा, सीएनजी झाली आहे फुल. 621 रुपयाची सीएनजी आली आता गाडीत. तर पनवेलवरनं आपल्याला एक कल्याण एक्सेल लागली. रॅपिडोची ट्रिप आहे आणि वाजली किती बघा 5:14 झालेत. चाललोय आता, कस्टमरला पिक करतो. ड्रॉप केलं की मग तुम्हाला दाखवतो फेअर वगैरे किती झाला तो. तर चौथा ड्रॉप पण झालाय डन. टाइम बघा किती 7:17 आणि तारीख 25 जुलै. यार 2 तास लागले, 2 तास भाई साहब, खतरनाक. आपल्याला फेअर किती भेटलाय? एक्सेल होती फेअर आपल्याला बघा. फेअर एवढं भेटलंय. ठीक आहे, कल्याण स्टेशनची नाही आहे, कल्याणच्या स्टेशनच्या जस्ट अगोदरच आहे. बघूया आता. उबेर मी बंद केलं होतं, उबरवरती पण ऑनलाईन जाऊया पुन्हा. तर थोडा वेळ थांबल्यानंतर आपल्याला कल्याणमधनं एक ठाणे वेस्टची सिडान लागली आहे, म्हणजे सिडान ट्रिप आली आहे. तर ती मी ॲक्सेप्ट केली, कारण की बराच वेळ थांबलो होतो, काय ट्रिप नव्हती येत, छोट्याच येत होत्या एकदम. तर म्हटलं ही ठाणे वेस्ट तर ठाणे वेस्ट घेऊन निघतो. ठाण्याला गेल्यावरती काय ना काय भेटेल. तर ड्रॉप आपला झाला आहे. ठाण्याला आपण पोचलोय फायनली. ठाण्याला पोचलो यार. लय ट्रॅफिकने बँड वाजवली.
टाइम बघा ना तुम्ही, 9:44, 2 तासाच्या वर गेले यार. कल्याणवर ना ठाण्याला यायला ट्रॅफिकनी अशी वाट लावली आहे, आई शपथ. CNG ची पण हालत बघा काय झाली आहे यार. 1 क्वार्टर CNG राहिली आहे फक्त. त्यात CNG पंपात CNG ला प्रेशर नाही आहे नीट कुठेच. आणि फेअर बघा आपल्याला किती भेटलाय. सिडान होती, करतो कंप्लीट. आता बघूया अजून काय कुठली ट्रिप येते ती. तर वेळ चेक करा, वाजलेत 12:36 आणि आता 26 जुलै तारीख ही स्टार्ट झाली आहे, कारण की 12 वाजून गेलेत. आणि आपण अजूनही आहोत ठाण्यामध्ये. ॲक्च्युली मला घरी लवकर जायचं, सो ड्युटी आपल्याला लवकर संपवायची होती. पण मला ठाणेवरनं काय आपल्या नवी मुंबई साईडला काय ट्रिपच नाही भेटत आहे यार, खूप बराच वेळ झाला. तर आता मी इकडनं पुढे चाललो आहे. जसं काही एक ट्रिप भेटेल तर मी तुम्हाला सांगेनच. पण सध्या तरी काही ट्रिप नाही भेटत आहे. आणि आज तसंही सॅटर्डे होता, दिवस स्लोच होता आजचा. बट ठीक आहे, इट्स ओके. असं नाही की काहीच भेटलं नाही आपल्याला. अर्निंग झाली आपली बऱ्यापैकी. तिथं तुम्ही बघितली किती झाली, काय झाली ते. आणि ट्रिप्स काय इन मेन आपण ते 3, 4, 5 ट्रिप मारल्यात आतापर्यंत ठाण्यापर्यंत. CNGचं थोडंसं प्रेशरचा इश्यू आहे सगळीकडे, त्यामुळे CNG आणि येताना आपल्याला खूप ट्रॅफिक भेटलं, त्यामुळे CNGचा थोडा पुरवठा आपल्याला झालेला नाही आहे व्यवस्थित. पण ठीक आहे, आता बघूया पनवेलच्या साईडला आपण एमटीच निघूया. काय भेटलं तर ते तुम्हाला सांगेनच मी. तर सर्वात आधी टाइम दाखवतो तुम्हाला 1:44 आणि आपण आलोय कुठे, तर आपण आहोत पनवेल स्टेशनला. सॉरी, ठाण्यावरनं आपण एमटीच निघालो. काही येताना काही ट्रिप भेटल्या नाही. तर एक कामोट्याच्या जवळपास आल्यावरती एक एक्सेल पनवेल स्टेशनची लागली, तर मी ती घेतली लगेच आणि ड्रॉप केलं इकडं पनवेल स्टेशनला. त्याचा फेअर किती भेटला तर हे बघा, त्याचा फेअर एवढा भेटलाय. आणि आता मी यांना ड्रॉप करता करता मला एक ट्रिप लागत होती खेड भीमाशंकरची. एक्सेल होती आणि एक अराउंड 3800 का 3850 काहीतरी फेअर दाखवत होता. जायची तर इच्छा आहे, पण नाही जाऊ शकत, कारण की उद्या सकाळचं आपलं काम पण, म्हणजे आत्ता सकाळचं आपलं काम पण इम्पॉर्टंट आहे. काम काय इम्पॉर्टंट आहे तर आपल्याला जायचं आहे गणपती बाप्पा बुक करायला, कारण की गणपती जवळ येत आहेत. तर आपल्या घरी 10 दिवस गावी आहे माझं घर. मी आहे श्रीवर्धन म्हसळाचा. कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला माहिती आहे का श्रीवर्धन म्हसळा. तर माझा गावी असतो 10 दिवसाचा गणपती. सो गणपती जवळ आले तर उद्या जायचं मला पेन हमरापूरला गणपती बाप्पाची मूर्ती बुक करायला. मग त्याच्यानंतर ते तिकडनं टेम्पोनी गावी जाईल. सो म्हणून मी ही ट्रिप घेतली नाही. घ्यायची तर खूप इच्छा होती, म्हणजे मी क्लिक करणार पण होतो, पण बोललो नाही यार, मम्मी पप्पांना प्रॉमिस केलं की उद्या जाऊया, कारण की टाइम नाही भेटत. सो उद्या तिकडे जायचं आहे. बाकी आजचा दिवस आपला इकडेच संपतोय. ड्युटी आपली ॲज युजल झाली आहे, काहीतरी एक पकडा 11, 12, 13, 14 तास ड्युटी झाले. जरी का थोडा ऑफ असला सीझन आता सध्या, म्हणजे आजचा दिवस तर ऑफच होता, पण तरी पण चांगली आपली आजची कशी अर्निंग झाली तुम्ही ते कमेंट करून सांगायचं मला. इन्व्हेस्टमेंट किती झाली ते एक पकडा. स्टार्टिंगला मी काहीतरी 490 का 80 रुपयाची CNG टाकले होते, त्यानंतर मी 620 रुपयाची CNG टाकली. तर तेच पकडा एक 1100 रुपये आणि 265 रुपये आपले 500 आणि 300-400 रुपये आपले गाडीच्या मेंटेनन्सचे. आता ही लास्टची ट्रिप भेटली तर त्याच्याने आपलं मेंटेनन्स चार्ज निघाला. सो आजसाठी एवढंच ठेवूया. इफ यू आर न्यू टू माय चॅनल प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, बेल नोटिफिकेशन ऑन जरूर करा, कमेंट करा व्हिडिओवर, व्हिडिओला शेअर करा. काही तुम्हाला वाटतंय नाही वाटतंय जरूर कमेंट करा. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राईट सेफ अँड बी सेफ गाईज. टाटा बाय बाय, टेक केअर.